मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण तिळाची चिक्की कशी बनवायची किंवा तिळपापडी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी मी तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्स देणार आहे, जेणेकरून ही तिळपापडी अजिबात बिघडणार नाही आणि तुमचा पाक देखील अजिबात बिघडणार नाही। आता ह्यासाठी आपण सुरुवात करूया। सर्वात आधी काय करायचं, गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचा। त्याच्यामध्ये 1 वाटी तीळ घालून घ्यायचे। तीळ अगदी मंद आचेवर सोनेरी रंगावर येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे। जोपर्यंत हे तीळ असे तडतड उडत नाहीत तोपर्यंत हे तीळ भाजायचे आहेत। हे मी बिना पॉलिशचे तीळ आणलेले आहेत। तुम्हाला मार्केटमध्ये जे अवेलेबल होतील ते तुम्ही आणू शकता। आता हे तीळ छान मस्त भाजून घ्यायचे। याचा खमंग वास येतो भाजताना थोड्याशा प्रमाणात। तर ह्याचा रंग देखील थोडासा चेंज होतो। मध्यम आचेवर सुद्धा नाही, अगदी मंद आचेवरच भाजायचे आहेत। तर तीळ भाजून झालेत, ते थंड होईपर्यंत पोळपाटावर 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि ह्या तुपाने आपला पोळपाट आणि लाटणं दोन्हीही व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे काय होईल, हे तूप थोड्याफार प्रमाणात थिजले जाईल आणि आपली जी तिळपापडी आहे ही पोळपाट लाटण्याला चिटकून बसणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी लाटायची प्रोसेस आहे ती खूप फास्ट करावी लागते, त्याच्यामुळे ही प्रोसेस आपण आधीच करून घेणार आहोत। आता हे झाल्याच्या नंतर गॅसवर 1 चमचा तूप पॅनमध्ये घालून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण 1 वाटी तिळासाठी 1.5 वाटी गूळ घालून घेतलेला आहे। आता पहिल्यांदा 1 मिनिटभर याला छान असं परतून घ्यायचं। मी गूळ चाकूनी चिरून घेतलेला आहे, तुम्ही खिसून देखील घेऊ शकता। हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे आणि हे उलथण्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने असं सारखं ढवळत राहायचं आहे। त्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यामधले जे खडे असतात ते लवकर मेल्ट होतो आणि गूळ देखील लवकर मेल्ट होण्यास मदत होते। आता साधारणपणे 1-1.5 मिनिटभर आपण याला असं छान मेल्ट करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता ह्याचा कलर चेंज झालाय आणि गुळाचा बऱ्यापैकी पाक झालेला आहे। त्याच्यामधले जेवढे गुळाचे खडे होते ते सगळे फुटलेले आहेत। आता हे असं मस्त परतून घ्यायचं आहे आणि ही तिळपापडी अजिबात बिघडत नाही, खायला देखील एकदम मस्त कुरकुरीत लागते। तर ह्या सगळ्या गोंधळामध्ये मी तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायला विसरले। तर तुम्हा सगळ्यांना माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल तर्फे संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आता काय करायचं, हा पाक बऱ्यापैकी झालेला आहे। आता हा झाला की नाही हा कसा ओळखायचा, तर ह्याच्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे आणि ती ट्रिकच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता तुम्ही बघू शकता गुळाचा कलर देखील बऱ्यापैकी झालेला आहे। आता हा गूळ जो आहे ना तो आपण वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि मगच आपल्याला कळेल की आपला पाक ॲक्युरेट झाला की नाही। आता साधारण ते 2 मिनिट आपल्याला होऊन गेलेले आहेत। हा पाक करतोय आपण, थोडंसं ह्याला आपण असं कडेवर टाकून बघणार आहोत हा पाक झालाय की नाही। आता मी वाटीमध्ये पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये हा गुळाचा पाक घालून घेतलाय आणि ते आपण आता टेस्ट करणार आहोत की झालाय का नाही। तर अजूनपर्यंत तर हा पाक झालेला नाही, हा थोडासा वातळ वाटतोय, म्हणून आपण अजून 1 मिनिटभर हा पाक करून घेणार आहोत। जोपर्यंत हा एकदम कडक होत नाही तोपर्यंत हा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे। तर आतापर्यंत आपल्याला साधारणपणे 4 मिनिट झालेले आहेत हा पाक करून घेऊन, म्हणजे आपण 4 मिनिटापासून ही प्रोसेस करतोय। तर आता तुम्ही बघू शकता आता हा जो गुळाचा पाक आहे हा बऱ्यापैकी फसफसायला लागला आहे। हा फसफसायला लागला की समजून घ्यायचं आपला पाक आता होत आलेला आहे। तर आता आपला पाक बनवून तयार आहे। मी याला वाटीमध्ये थोडंसं टाकून चेक केलंय तर हा मस्त एकदम कडक झालाय। त्याच्यामुळे आता आपण काय करणार आहोत, जे आपले भाजलेले तीळ आहेत ना ते आतापर्यंत मस्त थंड झालेले आहेत, तर ते तीळ आपण आता ह्या पाकामध्ये घालून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली की नाही कमेंट करून सांगा। आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे भाजलेले तीळ आपण याच्यामध्ये घालून घेतलेत। आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला खूप फास्ट करायची आहे। तर हे मस्तपैकी तीळ आता ह्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स केल्याच्या नंतर
आपण हे सगळं मिश्रण पोळपाटावर ओतून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये अजिबात कुठंही आपल्याला वेळ अजिबात घालवायचा नाही आहे। आता हे पोळपाटावर छान घालून घ्यायचं आहे आणि हे गरम गरम असतानाच आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे। जेवढं शक्य होईल तेवढी पातळ आपल्याला ही तिळपापडी करून घ्यायची आहे। तर हे सगळं मिश्रण असं पोळपाटावर ओतून घेतल्याच्या नंतर लगेचच्या लगेच काय करायचं, लाटणं हातात घ्यायचं आहे आणि ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे पातळसर होईपर्यंत। पोळपाटावर हे मिश्रण टाकून घेतल्याच्या नंतर जेवढं फास्ट जमेल तेवढं फास्ट आपल्याला ही तिळपापडी मस्त पातळ होईपर्यंत लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी कोणत्या पद्धतीने लाटते। तुम्हाला जर असं अवघड असेल तर तुम्ही खालून वर देखील नेऊ शकता, पण मी शक्यतोवर ना ह्याला पोळपाटाच्या कडेने पसरून घेते। त्याच्यामुळे काय होतं, ही तिळपापडी पातळ होण्यास मदत होते। तुम्हाला जर पोळपाटावर नको असेल तर तुम्ही अगदी आपल्या गॅस ओट्याच्या प्लॅटफॉर्मवर प्लेन सरफेस बघून देखील टाकू शकता। आता हे असं ह्या पद्धतीने छान लाटून घ्यायचं आहे। बघू शकता अजिबात ही रेसिपी तुम्ही करून बघितल्यानंतर अजिबात अवघड वाटणार नाही। आता हे पोळपाटावर लाटून झाल्याच्या नंतर चाकूच्या किंवा पिझ्झा कटरच्या सहाय्याने हे असं ओलसर असतानाच आपल्याला आवडेल त्या छोट्या मोठ्या शेपमध्ये याचे छान काप करून घ्यायचे आहेत, कारण थंड झाल्यानंतर ना याच्या अशा वड्या पाडणं थोडं अवघड जातं। त्यामुळे हे गरम गरम असं नरम असतानाच आपल्याला करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता हे थंड झालंय आणि आपली कुरकुरीत तिळपापडी तयार आहे। तर मी तुम्हाला प्लेटमध्ये दाखवली। रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा।